प्रत्यक्ष परब्रह्म विटेवरी या भावनेतून ते त्या पांडुरंगाकडे पाहतात की प्रत्यक्ष तो पांडुरंग तिथे आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, अशा पद्धतीने त्याचं वर्णन करताना दिसतात. परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते, समर्थांना साष्टांग नमस्कार करते. त्याचप्रमाणे ग्रंथराज दासबोधाला देखील साष्टांग नमस्कार करून श्रोते आपण जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्याला देखील सादर वंदन करते. आणि या अद्वैत चिंतन या आपल्या ग्रुपच्या दुसऱ्या आचार्य आदरणीय सीमाताई यांना देखील सादर नमस्कार करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करणार आहोत. आज आपणाला समर्थ अर्चन भक्तीकडे नेत आहे. अर्चन करणे म्हणजे पूजा करणे. आजची तरुण मुले म्हणतील की माझा मूर्तीपूजेवर विश्वास नाही. बहुतांशी शहरांमध्ये पुष्कळदा त्या मूर्तीपूजा जी काही आहे ती पुष्कळदा केली जात नाही असं देखील आपल्या लक्षात येतं, निरीक्षणास येतं. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी अशा पद्धतीने या संदर्भातला विचार मांडताना म्हणतात की या पृथ्वीच्या पाठीवर मूर्तीपूजेचा मी जेवढा द्वेष केला तेवढा आणखीन कोणी सुद्धा केला नसेल. आणि या पापाचे प्रायश्चित्त म्हणून की काय, माझे सारे अध्यात्माचे पाठ मला अशा माणसाच्या चरणाजवळ बसून घ्यावे लागले की ज्याने आयुष्यात जे काही मिळवले ते सारे मूर्तीपूजेतूनच. तेच पुढे मूर्तीपूजेचे आणि प्रचारक झाले. अतिशय एक सुंदर असा स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. प्रसंग असा आहे की त्यांचा भारतभर प्रवास होता. स्वामीजी एकदा अलवार नावाच्या गावी होते. तिथे मंगला सिंग बहादूर हे संस्थानिक राजे राहत होते. मूर्तीपूजा ते मानित नसत. इंग्रज साहेबांचा पगडा त्यांच्यावर अतिशय बसलेला होता आणि स्वामीजी राजेसाहेबांच्या दिवाणजीकडे राहत होते. दिवाणजींची अशी इच्छा होती की स्वामीजींना आपण राजेसाहेबांकडे बोलवावं आणि राजेसाहेबांना कदाचित स्वामीजीच काहीतरी बदलू शकतील आणि त्यांच्या अंतःकरणात मूर्तीपूजेविषयीचा भाव जागृत करण्याचं सामर्थ्य स्वामीजींमध्ये निश्चितपणे आहे. आणि त्यामुळे स्वामीजींना आपण एक दिवस राजेसाहेबांच्या भेटीसाठी बोलवावं अशी इच्छा दिवाणजींनी प्रदर्शित केली. आणि त्याप्रमाणे स्वामीजी त्या राजेसाहेबांकडे एक दिवस गेले आणि मग ती भेट घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा स्वामी विवेकानंद राजेसाहेबांकडे गेले तेव्हा अर्थातच राजेसाहेबांच्या अंतःकरणावर इंग्रजीचा आणि प्रभुत्व जे काही आहे ते इंग्रज लोकांचं प्रभुत्व त्यांच्याकडे होतं. आणि त्यावेळेस सहज बोलताना त्या ठिकाणी म्हणाले की आपण ही जी काही भगवी वस्त्रे घालता, इंग्रजीवर सुद्धा आपलं प्रभुत्व आहे. आपण जर वास्तविक पाहता छानपैकी एखादं प्राध्यापक वगैरे अशा प्रकारची नोकरी आपण केली असती तर कितीतरी पैसा तुम्हाला त्यातून मिळाला असता. म्हणजे अशा पद्धतीने थोडीशी टीका राजेसाहेबांनी स्वामी विवेकानंदांच्या या वस्त्रावरती आणि त्याचबरोबर त्यांनी जे काही अशा पद्धतीने अध्यात्म सांगण्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे त्यावर थोडीशी टीका राजेसाहेबांनी केली. आणि त्यावेळेस मात्र मग स्वामीजींनी त्याच्यावर उत्तर दिलं की आपण सुद्धा प्रजेचं हित सोडून साहेबी पोशाख घालून शिकारीला का म्हणून जाता? वास्तविक पाहता आपण राजेसाहेब आहात. मग राजेसाहेबांचं हित म्हणजे राजेसाहेबांचं कर्तव्य कोणतं आहे तर प्रजेचं हित करणं हे त्या ठिकाणी कर्तव्य ठरतं. पण आपण सुद्धा काही वेळेस साहेबी पोशाख घालता आणि शिकारीला आपण जाता तर त्या ठिकाणी हे सुद्धा मग आपल्याला कितपत योग्य वाटतं अशा पद्धतीने स्वामी विवेकानंदांनी राजेसाहेबांना म्हटलं. त्यावर राजेसाहेबांनी उत्तर दिलं की मी राजा आहे, मी कसा पोशाख घालावा हे मी ठरवेन. त्यावर स्वामीजी म्हणाले की मी सुद्धा संन्याशी आहे आणि त्यामुळे मी संन्याशी असल्यामुळे मी काय करावं, मी कसा पोशाख घालावा हे सुद्धा मला ठरवण्याचा अधिकार आहे. राजे त्या ठिकाणी मूर्तीपूजा मानत नाहीत म्हणून त्या ठिकाणी राजेसाहेब म्हणाले स्वामी विवेकानंदांना की मी मूर्तीपूजा मानत नाही तर मला नरकात जावं लागेल का? म्हणजे एक चर्चा त्यांची चाललेली होती. स्वामीजी अत्यंत मिश्किलपणे त्यांना म्हणाले
की केवळ छे केवळ तेवढ्यावरनं तुम्ही नरकात जाल असं नाही. म्हणजे स्वामीजींना काय म्हणायचं होतं ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आणि अशा पद्धतीने मिश्किलपणाने त्यांनी स्वामीजींनी उत्तर दिलं. स्वामीजींना एक अतिशय गमतीदार कल्पना सुचली आणि कल्पना सुचल्यावर त्यांनी दिवाणजींना म्हटलं, दिवाणजी तिथे उपस्थित होते आणि दिवाणजींना म्हटलं की हे राजासाहेबांचं तैलचित्र जे काही आहे ते इकडे आणा. दिवाणजींनी तशा पद्धतीने त्यांनी म्हटल्याप्रमाणे राजासाहेबांचं तैलचित्र जे काही आहे ते तैलचित्र स्वामीजींसमोर आणलं आणि ठेवलं त्यांच्या पुढे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी स्वामीजी म्हणाले दिवाणजींना की आता तुम्ही याच्यावरती थुंका. त्यावेळेस दिवाणजी म्हणाले नाही नाही, हे तर आमचे राजेसाहेब आहे, या तैलचित्रावर आम्ही कसं काय थुंकणार आहोत, तर त्यामुळे मी याच्यावर थुंकणार नाही. स्वामीजी म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका हो, राजेसाहेब अजिबात सुद्धा रागवणार नाही, कारण राजेसाहेब काही मूर्तीपूजेला मानत नाहीत. राजेसाहेब त्यावेळेस मात्र मग राजेसाहेबांनी उत्तर दिलं, स्वामीजी ते या चित्रामध्ये मला पाहतात आणि त्यामुळे ते याच्यावर थुंकू शकत नाही, कारण हे चित्र म्हणजे नुसतं चित्र नाही आहे, तर त्याच्यामध्ये मी आहे असा त्यांच्या अंतःकरणात भाव आहे. त्यावरती स्वामीजी म्हणाले आम्ही देखील रामाच्या मूर्तीमध्ये रामाला त्या ठिकाणी पाहत असतो, कृष्णाच्या मूर्तीत विठ्ठलाच्या मूर्तीत विठ्ठलाला, म्हणजे अशा पद्धतीने मूर्तीमध्ये सुद्धा आम्ही प्रत्यक्ष भगवंत आहे अशा पद्धतीने पाहत असतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने मूर्तीपूजेचं महत्व जे काही आहे ते स्वामी विवेकानंदांनी राजेसाहेबांना त्या काळामध्ये पटवून दिलं होतं. आणि आपल्याला सुद्धा सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं की सगळी संत मंडळी सुद्धा अशा पद्धतीने मूर्तीपूजा जी काही आहे, देवपूजा जी काही आहे ती पूजा करताना दिसते. आणि ही अशी अर्चन भक्ती म्हणजे नेमकं काय आहे, ती कशी करावी, ती कोणाची करावी, या सगळ्या गोष्टीचा खुलासा जो काही आहे तो या सगळ्या गोष्टीचा खुलासा त्या ठिकाणी या समासामध्ये समर्थांनी केलेला दिसतो. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा भक्तीचा खुलासा करताना तद विस्मरणे परम व्याकुळता असे नारद ऋषी सांगतात. आणि त्यामुळे माणसाचा जो स्वभाव आहे की ज्याच्यावर आत्ताच आरतीतांनी सुद्धा त्या संदर्भात सांगितलं की ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्यासाठी काहीतरी केल्याशिवाय त्याची पूजा करणं, त्याची सेवा करणं, त्याला फूल देणं, त्याला उत्तमोत्तम अलंकार देणं, काही वस्त्र देणं, त्याला आवडीचा पदार्थ देणं, हे सगळं जे काही आहे हे सगळं केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही. आणि म्हणून सगुण साकार रूपाशी आपलं घट्ट नातं स्थापन करण्यासाठी जो काही प्रयास केला जातो तोच म्हणजे ही भगवंतासाठी केलेली अर्चना भक्ती आहे. आणि या अर्चन भक्तीतून खऱ्या अर्थाने भगवंताबद्दलचं नातं जे काही आहे ते नातं हळूहळू अधिक दृढ व्हायला लागतं. प्रेम भगवंताविषयी अंतःकरणात निर्माण व्हायला लागतं. आणि ते प्रेम निर्माण होण्यासाठी या अशा प्रकारचे सगळे उपचार जे काही आहेत ते उपचार केले जातात. आणि त्या दृष्टिकोनातून केवळ मूर्ती जे काही आहे हे म्हणणं सुद्धा त्या ठिकाणी संतांना मान्य नाही आहे. सगळ्याच संतांनी किंवा याला मूर्ती सुद्धा तुम्ही म्हणू नका. प्रल्हाद महाराज तर असं म्हणायचं की तुम्ही रामाची मूर्ती असं का म्हणता, तुम्ही प्रत्यक्ष राम आहे तिथे असं का म्हणत नाही. म्हणजे त्यांना कोणी मूर्ती असं रामाकडे पाहून म्हटलं की किती छान रामाची मूर्ती आहे असं जर का एखाद्याने म्हटलं तर प्रल्हाद महाराजांना ते वाईट वाटत असे. आणि प्रल्हाद महाराज त्यावर म्हणत असत की अरे तुम्ही याला मूर्ती का म्हणता, तो परमेश्वर नाही आहे का, तो तिथे प्रत्यक्ष परमेश्वर आहे, प्रत्यक्ष राम आहे. या भावनेतून त्या ठिकाणी ते पूजा अर्चा जी काही आहे ती आम्हाला करता आली पाहिजे. संत चोखामेळा सुद्धा या संदर्भामध्ये अशा पद्धतीने म्हणतात, पंढरी ऐसे क्षेत्र नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष चक्रपाणी, कारण सगळ्या वारकरी संप्रदायाचा सुद्धा भाव असाच आहे अंतःकरणामध्ये की हे प्रत्यक्ष परब्रह्म विटेवरी या भावनेतून ते त्या पांडुरंगाकडे पाहतात की प्रत्यक्ष तो पांडुरंग तिथे आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी
अशा पद्धतीने त्याचं वर्णन करताना दिसतात. तुकाराम महाराज सुद्धा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अशा पद्धतीने त्यांच्या अभंगांमध्ये त्याचं वर्णन करताना दिसतात. राजस सुकुमार मदनाचा पुतळा अशा पद्धतीने अनेक संतांनी अनेक पद्धतीने त्याचं वर्णन जे काही आहे ते वर्णन केलेलं आहे. आणि म्हणूनच ही अर्चन भक्ती जी काही आहे ते अत्यंत एक महत्वाचा टप्पा म्हणून त्या ठिकाणी भगवंतावर प्रेम निर्माण होण्यासाठी खऱ्या अर्थाने रामकृष्ण परमहंस सुद्धा मला या ठिकाणी आठवत आहे, त्यांच्या चरित्रामध्ये तासन तास कालीमातेची पूजा करायचे. आणि कालीमातेची पूजा करत असताना पूजा झाल्यावर ते नाकाजवळ ते बोट न्यायचे, स्वतःचं बोट कालीमातेच्या नाकाजवळ न्यायचे आणि त्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष त्यातनं श्वास ये जा करतो आहे, श्वासोच्छ्वास चालू आहे, अशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी ते जाणवायचं. आणि मग कालीमातेच्या हृदयाला सुद्धा ते कान लावत असत, तर त्यांना कालीमातेच्या त्या ठिकाणी हृदयातील ठोके सुद्धा ऐकू येत असत. म्हणजे किती भावपूर्ण अंतःकरणातून या सगळ्या संतांनी कशा पद्धतीने पूजा केलेली आहे या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्वामी सत्यदेवानंद नावाचे एक संत होऊन गेले. ते आपल्या काव्यामध्ये बोलताना अशा पद्धतीने बोलतात, देव्हाऱ्यातील निश्चल दैवत पुन्हा कदापि हलेल का. ऐका, खूप महत्वाचं आहे. ते म्हणत आहेत, देव्हाऱ्यातील निश्चल दैवत पुन्हा कदापि हलेल का, ऐसी पूजा ऐसा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का. बडवे भाटे पांडे सेवक रावळ देवा पुढती बसती केवळ, त्यांच्या चित्ती गदाधराचे काली पूजन ठसेल का, ऐसी पूजा ऐसा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का. आणि म्हणजेच सगळ्याच संतांच्या बाबतीत त्यांनी कशा पद्धतीने पूजा अर्चा केलेली आहे याचे दाखले अतिशय भावपूर्ण अंतःकरणाने त्यांनी प्रत्येक संतांनी पूजा केलेली आहे. आणि म्हणून एक दोन प्रसंग आणखीनही पाहायला काही सुद्धा आपल्याला हरकत नाही. त्या ठिकाणी एकदा आळंदीला एक समाधीची पूजा चाललेली होती. समाधीची पूजा चाललेली असताना लहरा पांगारकर नावाचे गृहस्थ पूजा करत होते. त्या ठिकाणी समाधीचं प्रक्षालन जे काही आहे, दुधाने पाण्याने वगैरे प्रक्षालन करणं चाललेलं होतं. बाजूला प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज बाजूला बसलेले होते. त्यांचे त्या ठिकाणी त्यांना चर्मचक्षू नव्हते, पण त्यांना त्या ज्ञानचक्षू त्यांचे जागे झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी ती जी काही पूजा चाललेली होती तर पूजा चाललेली असताना लहरा पांगारकरांना प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असं म्हणाले की काका, तुमच्या बोटातील अंगठी माझ्या माऊलीला काय होते आहे तर त्याचे ओरखडे बसतायत, तुम्ही बोटातली अंगठी काढून ठेवा. आता वास्तविक पाहता चर्मचक्षू नसलेले असे गुलाबराव महाराज पण त्या ठिकाणी लहरा पांगारकर पूजा करतायत आणि त्या प्रक्षालन करत असताना हाताने असं प्रक्षालन करत असताना दूध पाणी टाकून हाताने ती समाधीची आहे ते प्रक्षालन करणं चाललेली आहे आणि त्यांच्या बोटामध्ये अंगठी आहे. ते कसं कळलं त्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांना. आणि त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही हे जे काही प्रक्षालन करताय ना, म्हणजे तिथे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली आहेत या भावनेने त्या ठिकाणी काय प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज त्याकडे पाहत होते. आणखीनही एक प्रसंग आहे श्रीधर स्वामींच्या चरित्रातला. श्रीधर स्वामी जे काही आहेत ते गडावरती काही वर्ष होते आणि त्या गडावरती असताना श्रीधर स्वामी हे समर्थांच्या समाधीची पूजा करत असत. आणि समाधीच्या पूजेला तयारी कुठून सुरू व्हायची तर फुलं आणण्यापासून तयारी सुरू व्हायची. आणि ते फुलं आणण्यापासून तयारी होत असताना त्या ठिकाणी ते फुलं आणायला जायचे. बगीचा जो काही होता गडावरती आपण पाहतो की त्या बगीच्यातली फुलं हळूवारपणे त्या ठिकाणी ती तोडायचे. ते तोडताना सुद्धा त्या अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचं मन जे काही आहे ते मन श्रीधर स्वामींचं होतं. आणि त्यामुळे ते फुलं तोडताना सुद्धा हळुवारपणे ते फुल तोडायचे आणि त्या झाडाशी ते बोलायचे, त्या फुलाशी ते बोलायचे. ते असं म्हणायचे, हे बघ मी तुला तोडतोय आणि मी तुला तोडत असताना तुला थोडस दुःख सहन करावं लागणार आहे, पण हे दुःख सहन
तू थोड्या वेळ ते दुःख सहन कर, कारण तुला ना आता समर्थांच्या चरणाशी, समर्थांच्या समाधीपाशी त्या ठिकाणी बसायला मिळणार आहे, आणि म्हणून तू हे दुःख तेवढ्यासाठी का होईना पण तू सहन कर. इतक्या हळूवारपणे ते फुलं तोडत तोडत त्यांची पूजेची सुरुवात जी काही आहे, आणि ते त्या फुलाला असं म्हणायचे की हे बघ, मी तुला वाहताना सुद्धा तू आता दिवसभर समर्थांच्या चरणाशी बसून असशील, आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा मी जेव्हा ते निर्माल्य म्हणून काढायला येईन त्यावेळेस तुझं समर्थांशी काय बोलणं झालं, तू काय बोललास वगैरे, अशा पद्धतीने त्या फुलाला त्या ठिकाणी म्हणजे इतक्या हळुवारपणे पूजा कशा पद्धतीची करावी हे आपल्याला संत चरित्रातनं पाहायला मिळतं. आणि तुमची आमची पूजा जी असते, वास्तविक पाहता पूजा हे उरकून टाकण्याचं काम नाही आहे. पूजा ही सातत्याने अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने केली असली पाहिजे. तुम्ही आम्ही पूजा करताना त्या ठिकाणी पूर्णपणे 100% आमचा भाव त्या ठिकाणी असतो का, आमचं लक्ष असतं का, असा जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं पुष्कळदा अशा पद्धतीने की एकीकडे पूजा चाललेली असते सासूबाईंची, आणि ते दुसरीकडे सासूबाई सुनेला सूचना देत राहतात, अगं सुनबाई दूध ओतू चाललंय, तुझं लक्ष आहे की नाही, आणि बर का रे काय मुलाला माधवा, तुला एक सांगते, आज एकादशी आहे आणि एकादशीच्या मला आज उपास आहे, त्यामुळे तू बाजारात जाशील तर केळी पण खजूर वगैरे घेऊन ये. एकीकडे चाललेली आहे पूजा आणि एकीकडे चाललेला आहे अशा पद्धतीने वेगळ्याच म्हणजे विचार जे काही आहेत ते विचार वेगळ्याच पद्धतीचे चाललेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच, श्रीधर स्वामी इतक्या हळुवारपणे फूल तोडताना सुद्धा अत्यंत संवेदनशील अंतःकरणाने त्या फुलाशी बोलायचे. तुम्ही आम्ही कशा प्रकारची फुलं तोडतो हो, आम्ही ओरबडून घेतो का, कशा पद्धतीने फांद्या वाकवतो, अगदी बारीक बारीक गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला संतांच्या चरित्रातनं पाहायला मिळतात. एका ठिकाणी असंच प्रवचनाला जाण्याचा योग आला होता. त्या घरामध्ये एक गृहस्थ होते. ते गृहस्थ आपल्या मुलाला त्या दिवशी बोलताना असं बोलले, माझ्या कानावरती वाक्य आलं. ते बोलताना अशा पद्धतीने मुलाशी बोलले की हे बघ रे बाबा, आज ना मला काही पूजा करायला वेळ नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कारण मला दौऱ्यावर जायचं आहे आणि त्यामुळे माझ्याकडनं आज पूजा होणार नाही, पण तू आता आंघोळ करून घे आणि पूजा करून टाक. ते वाक्य मी ऐकलं आणि मला थोडस हसायला आलं की वास्तविक पाहता आंघोळ करून घे, आंघोळीमध्ये घेण्यासारखं काय आहे. त्यांनी वास्तविक म्हणायला हवं होतं की आंघोळ करून टाक, कारण आंघोळ जी काही ते सगळा मळ आपल्या अंगावरती जो काही असतो तो आपल्याला टाकून द्यायचा असतो, म्हणून त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की आंघोळ करून टाक आणि पूजा करून घे. पूजा करून आत घेणे हा काय आहे, तर त्या भगवंताला आपल्याला आत त्याच्याविषयीचं प्रेम त्या ठिकाणी काय तर साठवता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून त्यांचं वाक्य वास्तविक असं पाहिजे होतं की आंघोळ करून घे आणि पूजा करून टाक, असं जे काही ते म्हणाले त्याच्याऐवजी आंघोळ करून टाक आणि पूजा करून घे असं त्यांना म्हणायला होतं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की पूजा ही उरकणे, करून टाकणे अशा पद्धतीने जेव्हा एक काम म्हणून करतो ना, तेव्हा केवळ एक यांत्रिकता त्याच्यामध्ये येते, आणि पूजेमध्ये यांत्रिकता येता उपयोगाची नाही. पूजेमध्ये जर का भाव नसेल तर एक ते कर्मकांड होऊन जातं, पण जर त्यातनं भाव वगळला तर मात्र त्या ठिकाणी मग ती यांत्रिकता जी आहे ती देवापर्यंत पोचतच नाही. म्हणून ना पूजेमध्ये सुद्धा सकामता आणि यांत्रिकता हे दोष म्हणून सांगितलेले आहेत. सकामतेने सुद्धा पूजा अर्चा करता उपयोगाचं नाही, आणि यांत्रिकतेने सुद्धा करून टाकणे अशा प्रकारचा सुद्धा त्या ठिकाणी तशा प्रकारचा भाव अंतःकरणात असता उपयोगाचं नाही. अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने आम्हाला या सगळ्या अर्चना भक्ती जी काही आहे ती करता आली पाहिजे. आणि म्हणून या अर्चना भक्तीचे वास्तविक पाहता 4 प्रकारचे अंग सांगितले जातात. आणि 4 प्रकारचे अंग म्हणजे काय, तर पूजा घेणारी एक व्यक्ती आणि म्हणजे जी पूजा घेते आहे ती, तर ते सद्गुरू असू शकतात किंवा देव असू शकतात. सद्गुरू देहात असताना त्यांची प्रत्यक्ष पूजा अर्चा केली जाऊ शकते. म्हणून पहिलं अंग जे काही आहे की त्या ठिकाणी पूजा
करून घेणारी एक व्यक्ती असावी लागते किंवा देव असावा लागतो, प्रतिमा असावी लागते. देहात जर का सद्गुरू नसतील तर मग प्रतिमेची आपण पूजा करतो, पादुकांची आपण पूजा करतो. भरताने पादुका मागून घेतल्या होत्या रामाच्या, आपल्याला ठाऊक आहे रामायणाच्या मध्ये तो प्रसंग आहे. म्हणजे पादुकांची सुद्धा पूजा करता येऊ शकते, ग्रंथाची सुद्धा पूजा करता येऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीने ह्या पूजा जी काही आहे ज्याची पूजा करतो तो एक घटक म्हणजे ते एक अंग जे काही आहे ते पूजेच्या माध्यमामध्ये असलं पाहिजे. दुसरं जे काही आहे दुसरं अंग म्हणजे पूजा करणारी व्यक्ती, जी व्यक्ती पूजा करते त्या ठिकाणी विशेषतः ती शरीरानेही पवित्र असावी लागते आणि ती मनानेही देखील पवित्र असावी लागते. भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन हेच त्या पूजेच्या पाठीमागचं काय असलं पाहिजे तर ध्येय असलं पाहिजे. म्हणजे त्या नामदेव महाराजांनी जी काही पूजा केलेली आहे ती पूजा सुद्धा आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीचा नैवेद्य भगवंताला समर्पित केला नामदेव महाराजांनी. तर जोपर्यंत भगवंत विठ्ठल हा प्रत्यक्ष ते काय त्यांचा नैवेद्य खात नाही तोपर्यंत ते तिथेच बसून होते आणि शेवटी आपल्या स्वतःचे प्राण देण्याला सुद्धा मी तुझ्या समोर आता डोकं फोडतो, तू खात का नाहीस, अशा पद्धतीने डोकं फोडण्याचीच काय होती तर त्यांची तयारी झालेली होती. आणि आता ते म्हणजे डोकं त्या फरशीवरती आपटणार तेवढ्यात भगवंत तिथे प्रकट झाले. खरंच आपण कधीतरी भगवंताशी बोलत बोलत अशा पद्धतीने भगवंताला नैवेद्य अर्पण करतो का हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. की केवळ पाणी फिरवणे हा त्याच्या पाठीमागचा एक यांत्रिकपणे त्याचा एक काय असतो तो उपचार असतो, तर असंही होता उपयोगाचं नाही. आणि म्हणून तिसरी गोष्ट की तिसरं अंग जर कोणतं असेल ते म्हणजे पूजेचं साहित्य. यथा सांग अशा प्रकारचं पूजेचं साहित्य आपल्या जवळ असलं पाहिजे. आणि चौथी जी काही आहे ती पूजेची क्रिया, अर्थातच ती रटाळपणे होता उपयोगाची नाही. अत्यंत प्रेमाने, श्रद्धेने, भावयुक्त अंतःकरणाने, आपलेपणाने आणि विधियुक्त पूजन जर का आपण केलं तर त्यातनं पुण्यप्राप्ती होते. पुण्यप्राप्तीतून प्रेमाचं त्या ठिकाणी काय तर प्राप्ती होते, म्हणजे प्रेम भगवंताविषयीचं अंतःकरणात निर्माण होतं. प्रेमाने हळूहळू का होईना प्रेमाने विवेक जागृत होतो. असा हा चढता क्रम डॉक्टर काका आपल्या चिंतनिकेमध्ये सांगतात. आणि अशा पद्धतीने ही पूजा जी काही आहे, अर्चन भक्ती जी काही आहे ते अत्यंत प्रेमाने आपल्याला करता आली पाहिजे. वास्तविक पाहता खरं पाहिलं असता आपण पुष्कळदा पूर्वीच्या काळी ते फार आपल्याला दिसत असे. आता या 8-15 वर्षामध्ये फारसं तसं दिसत नाही, पण तरी सुद्धा काही काही मंदिरांमध्ये अशा पद्धतीने आपल्याला दिसतं की मूर्तीच्या मुखामध्ये पेढा कोंबून ठेवला जातो, हळदी कुंकू तिच्या डोळ्यात जात आहे का याचा विचार केला जात नाही, गळ्यापर्यंत त्या ठिकाणी तो गळ्याला फास बसेल अशा प्रकारचा हार घातला जातोय का, महादेवाच्या पिंडीवरती तांदूळ साखर चिमूट चिमूट ठेवणं वगैरे हे प्रकार जे काही आहेत ते हे प्रकार त्या ठिकाणी खरं पाहिलं असता म्हणजे अशा प्रकारची जी काही पूजा आहे या पूजेमध्ये भाव अजिबात नाही. आणि म्हणून देवघरातल्या वस्तू सुद्धा अत्यंत स्वच्छ असल्या पाहिजे. अस्वच्छता तिथे असता उपयोगाचं नाही. तेलाचे हात पुसलेले आहेत, पसारा पडलेला आहे, निरांजनावर किटण चढलेलं आहे, म्हणजे ते स्टीलचं आहे का पितळेचं आहे का चांदीचं आहे हे सुद्धा ओळखता येणार नाही. इतकं अशा पद्धतीची अस्वच्छता किंवा काळजी जी काही आहे ती काळजी आपल्याला घेता आली पाहिजे. आणि म्हणून पूजा हा करून टाकण्याचा विषय नाही. परमपूज्य डॉक्टर काका एका प्रवचनात बोलता बोलता अशा पद्धतीने म्हणाले होते की शहरांमध्ये खेड्यांमध्ये तर फुलं सहज मिळतात, पण शहरांमध्ये 3 गोष्टी म्हणे सकाळी उठल्या उठल्या 3 गोष्टी दाराशी येतात. एक पहिली गोष्ट येते की दुधाची पिशवी येते, दुसरी जो काही घटक आहे सकाळी येणारा तर तो म्हणजे एक पेपर येतो, आणि तिसरं जे काही आहे ती फुलपुडी येते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर 3 या गोष्टी ज्या काही आहेत या 3 दरवाजापाशी त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
त्यातला पेपर आला नसेल किंवा दुधाची पिशवी जर का आली नसेल, तर घरातली जी कोण व्यक्ती आहे तर ती एकतर पैजाम्यावरती सुद्धा त्या ठिकाणी काय दुधाच्या याला जाते, डेअरीवर जाते, दूध घेऊन येते. पेपर आला नसेल तर पेपर सुद्धा त्या ठिकाणी, कारण चहा घेता घेता पेपर वाचण्याची अत्यंत आवश्यकता असते, म्हणून पेपर पण घेऊन येते. मग येता येता तिला फुलपडी पण घेऊन येता येऊ शकत होती, पण ती फुलपुडी मात्र ती आणत नाही. पण कॅलेंडर जवळ जाते, कालनिर्णय जवळ जाते आणि तिथे जाऊन त्या दिवशीच्या तारखेला फुलपुडी नाही अशा प्रकारचा क्रॉस त्या ठिकाणी ती करते. म्हणजे दूध आणि पेपरची जेवढी आवश्यकता आम्हाला वाटते तेवढी आवश्यकता आम्हाला फुलपुडीची अजिबात सुद्धा वाटत नाही. हे अशा प्रकारची ही जी काही पूजा आहे, हे पूजा संतांना अजिबात सुद्धा मान्य नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी की बऱ्याचशा ठिकाणी असे सुद्धा खूप साधक आहेत किंवा काय ज्यांचं उपासक आहेत की भगवंताला रोज वेगवेगळं वस्त्र जे काही आहे ते वेगवेगळं वस्त्र सुद्धा ते त्या ठिकाणी काय करतात तर परिधान करतात. मी एकदा असंच एका भगिनीला विचारलं की काय ग, तू रोजच्या रोज देवाचं वस्त्र, गोपाळकृष्णाचं वस्त्र जे आहे ते रोज बदलतेस का? ती म्हणाली हो हो. तर मी म्हंटल का बरं बदलतेस रोजच्या रोज? ती म्हणे आपल्याला नाही का एकच एक कपडा घालून कंटाळ येत, मग देवाला सुद्धा एकच एक कपडा घालून काय येत असेल, कंटाळ येत असेल. उन्हाळ्यात देवाला कशा प्रकारचे कपडे आपण कारण शास्त्र असं म्हणतं यथा देहे तथा देवे, जसं जसं मला देहाला लागतं तसं तसं मला देवाला सुद्धा अर्पण करता आलं पाहिजे. याला अर्चन भक्ती असं म्हणतात. आणि म्हणून मला जर उन्हाळ्यात मलमलचे कपडे लागत असतील तर मला सुद्धा भगवंताला मलमलचे कपडे देता आले पाहिजे उन्हाळ्यामध्ये. थंडीमध्ये मला जर का गरम पाणी आंघोळीला लागत असेल तर मला सुद्धा थंडीमध्ये भगवंताला गरम पाणी देता आलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळे उपचार जे काही आहेत हे सगळे उपचार त्या ठिकाणी अत्यंत भावयुक्त अंतःकरणाने करण्याची आवश्यकता असते. आणि तशा प्रकारचे जर का ते केले तरच त्या देवाचं प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. अन्यथा ते देवाविषयीचं प्रेम आमच्या अंतःकरणात निर्माण होऊ शकत नाही. अनेक संतांच्या चरित्रांमध्ये अशा प्रकारचे आपल्याला प्रसंग पाहायला मिळतात की ज्यावेळेस ब्रह्मचैतन्य महाराज राम मंदिरातून नैमिषारण्यामध्ये जायला निघालेले होते की त्यांनी आता काही दिवस नैमिषारण्यामध्ये जाऊन आपण काय करावं तर अधिक तपश्चर्या करावी या दृष्टीने ते नैमिषारण्याकडे निघाले होते. रामाला त्यांनी नमस्कार केला आणि रामाला नमस्कार करून ते जेव्हा अशा पद्धतीने जायला निघाले नैमिषारण्याकडे, ते टांगा आलेला होता, टांग्यामध्ये ते बसले. टांगेवाला टांगा हाकत होता आणि बाकीची मंडळी त्यांना त्या ठिकाणी निरोप देत. एक दोन मंडळी रामाजवळच उभी होती आणि त्यांनी पाहिलं की रामाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पटकन ते बाहेर गेले आणि जोरजोरात त्यांनी महाराजांना हाका मारल्या आणि हाका मारून त्यांनी महाराजांचा तो टांगा थांबवला आणि महाराजांजवळ पळत पळत जाऊन महाराजांना ते म्हणाले की महाराज अहो रामाच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. मग महाराजांनी टांगा वळवला, लगेच पुन्हा ते त्या ठिकाणी मंदिरामध्ये आले. त्यांनी पुन्हा सोळं नेसलं आणि सोळं नेसून ते रामाला इतक्या प्रेमाने रामाकडे पाहून ते म्हणाले की अरे रामा, तुझी इच्छा नाहीये का मी जावं अशी? ठीक आहे, तुझी इच्छा नसेल जाण्याची तर मी थांबतो बर का. आणि महाराज काही काळ पुन्हा तिथे थांबले. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की प्रत्यक्ष चैतन्य रूप तो राम आहे अशा प्रकारचा भाव जो काही आहे तो सगळ्याच संतांच्या आपल्याला अर्चन भक्ती या संदर्भामध्ये संतांच्या चरित्रात पाहायला मिळतो. आपण मगाशीच रामकृष्ण परमहंसांचं देखील काय पाहिलेलं आहे तर उदाहरण बघितलेलं आहे. मीराबाईंनी सुद्धा काय भक्ती केली, काय अर्चन भक्ती होती त्यांची. प्रत्यक्ष गोपालकृष्णाला विडा खावा लागला आणि भगवंताचे ओठ लाल झाले. कारण त्यांच्या दिरांनी की आपल्याकडे अशी पद्धत आहे राजपुतांमध्ये की विडा दिला, तू जर का पती मानतेस गोपाळकृष्णाला आणि तो जर का तुझा पती आहे तर पतीला दिलेला विडा पतीने खाल्ला पाहिजे आणि तरच म्हणजे ते एकमेकांवर प्रेम आहे हे सिद्ध होतं. आणि म्हणून
तू जर का त्याला पती मानते आहेस तर तू आता काय कर, तर त्या गोपाळकृष्णाला विडा खाऊ घाल, अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं, दिरांनी म्हटलं. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मीराबाईंच्या चरित्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख येतो की त्यांनी तो विडा अत्यंत प्रेमाने श्रद्धेने भगवंताला खाऊ घातला आणि भगवंताचे ओठ लाल झाल्याचा उल्लेख त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, स्वतः वेणा स्वामींचा सुद्धा तशाच पद्धतीने उल्लेख जो काही आहे त्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतो की वेणा स्वामी अत्यंत आजारी असताना, आता त्यांच्याच्याने नामस्मरण होत नाहीये, खूप ताप आलेला आहे, तापाने फणफणलेले आहेत, उभं राहता सुद्धा येत नाहीये, पण रोजचा जो नेम आहे तो रोजचा नेम मात्र त्या ठिकाणी की उभं राहून 2 तास नामस्मरण करायचा हा जो त्यांचा नेम होता रोजचा, त्यांनी स्वतःला खांबाला बांधून घेतलं दोराने की आता उभं राहत नाही, मग उभं कसं राहायचं, म्हणून स्वतःला खांबाला बांधून घेतलं दोराने आणि 2 तास नामस्मरण करायला उभ्या राहिल्या. आणि त्यावेळेस सुद्धा रामाच्या डोळ्यातून पाणी आल्याचा उल्लेख जो काही आहे, तर अशा पद्धतीने त्या रामाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं आहे. म्हणजे अशा सगळ्या संतांच्या चरित्रांमध्ये अशा पद्धतीचे अनेक उल्लेख जे काही आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही अर्चन भक्ती जी काही आहे ती काही वाटते तितकी सोपी नाही. त्याच्यामध्ये भाव, ओलावा, प्रेम काय हे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जर का नसेल तर केवळ मग ती एक यांत्रिकता होऊन बसेल. आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा विचार समर्थ तुम्हा मला या ठिकाणी सांगताहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून समर्थांनी अतिशय सुंदर पद्धतीने या समासामध्ये की 1 ते 3 या ओव्यांमध्ये त्यांनी अर्चन भक्ती म्हणजे नेमकं काय याचा खुलासा केलेला आपल्याला दिसतो. या 3 जे काही आहेत की काय काय भगवंताला अर्पण करावं, तर त्यांनी नाना आसने, उपकरणे, वस्त्रे, अलंकार, भूषणे, मानस पूजा, मूर्ती ध्यान या नावं 5वी भक्ती. किंबहुना त्यांनी अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. षोडशोपचारे भगवंताची पूजा अर्चा जी काही आहे त्याला अर्चन भक्ती अशा पद्धतीने समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि हे जे काही आहे आणि 4 ते 14 या ओव्यांपर्यंत कोणकोणत्या देवांची पूजा अर्चा करावी असं ते सांगतात. अनेक तुमच्या आमच्या अंतकरणात म्हणजे एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं मी तर कृष्णाला मानते, मी रामाला मानत नाही म्हणण्यापेक्षा माझा अधिक त्या ठिकाणी काय तर ओढा जो काही आहे तो कृष्णाकडे आहे. एखाद्याचा रामाकडे असू शकतो, एखाद्याचा गणपतीकडे असू शकतो, एखाद्याचा देवी दत्त वगैरे वेगवेगळ्या देवतांकडे असू शकतो. आणि म्हणून समर्थांनी इथे तुमच्या आमच्या अंतकरणातला तो अशी शंका जर का असेल अंतकरणात, तर तुम्ही एवढ्या सगळ्या देवांची म्हणजे 4 ते 14 पर्यंत कोणत्याही तुमचा जिथे ओढा आहे, तुमचं जे कुलदैवत आहे, तुमचं त्या ठिकाणी अशा पद्धतीने कुठल्याही अशा प्रकारच्या ज्या मूर्ती आहेत, स्वतः भगवान शंकराचार्यांनी सुद्धा पंचायतन पूजा जी काही आहे ती पंचायतन पूजा सांगितलेली आहे. आणि त्यामुळे त्या पंचायतन पूजेमध्ये अशा पद्धतीने 5 प्रकारच्या देव जे काही आहेत त्याचा उल्लेख भगवान शंकराचार्य करताना दिसतात. आणि म्हणून या सगळ्या देवतांचा उल्लेख जो काही आहे तो 4 ते 14 या ओव्यांमध्ये समर्थांनी केलेला दिसतो. पुढे 15 आणि 16 या 2 याच्यामध्ये समर्थांनी पण काय केलेलं आहे तर कुळधर्म आणि कुळाचार जे काही आहेत ते सोडू नयेत असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. की आपल्याकडे चालत आलेले जे काही कुळधर्म आहे, कुळाचार जे काही ते सुद्धा आम्हाला यथासांग व्यवस्थितरित्या काय करता आले पाहिजे, तर ते त्या ठिकाणी त्याचं पालन आम्हाला करता आलं पाहिजे. भगवंत तर गीतेमध्ये एका ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये अशा पद्धतीने म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रेतात्मना. की खऱ्या अर्थाने पत्रम पुष्प मला काहीही दिलं ना, पत्र दिलं, पुष्प दिलं, फळ दिलं, तोय म्हणजे पाणी सुद्धा दिलं, पण ते कशा अंतःकरणाने देता आलं पाहिजे, तर अत्यंत यो मे भक्त्या प्रयच्छति म्हणजे अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने, भावयुक्त अंतःकरणाने ते जर का मला दिलं तर मी ते पाहत नाही की ते कसं आहे काय आहे, हे मी काहीही पाहत नाही.
मी ते अत्यंत प्रेमाने काय करतो, अश्नामी प्रेतात्मना, मी ते काय ग्रहण करतो. आपल्याला असे कितीतरी उल्लेख आणखीन सुद्धा पाहता येतील की सुदाम्याजवळ काय होतं हो, पण सुदाम्याजवळ असलेले जे काही कोरडे पोहे होते, ते कोरडे पोहे सुद्धा, ते कोरडे अख्खे पोहे सुद्धा नव्हते, चुराच होता तो. पण सुदामाच्या अंतःकरणातल्या भाव ओलाव्यानी त्या ठिकाणी काय झालेले होते, तर ते चिंब भिजलेले होते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भगवंत भावाचा भुकेला आहे आणि भाव धेपून भुलला, असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून तो भाव पाहतो. तुम्ही चांदीच्या वाटीत दिलाय का स्टीलच्या वाटीत दिलाय का तुम्ही काय केलेलं आहे, म्हणजे किती त्याचा काय डामडौल केलेला आहे, किती देखावा केलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही पूजा अर्चा केली, हे बघत नाही. म्हणजे तो श्रीमंतीकडे पाहत नाही, तो फक्त भावाकडे पाहतो. आणि म्हणून विदुराकडच्या कण्या सुद्धा भगवंतांनी खाल्ल्या. किंबहुना विदुराच्या बायकोनी दिलेले केळीचे साल, ते चुकून त्या भगवंताकडे पाहता पाहता केळीचा गाभा टाकून देत होती बाजूला आणि साल भगवंताच्या पुढे ठेवत होती. आणि भगवंतांनी ती साल सुद्धा काय केलेली दिसतात, तर अत्यंत आनंदाने खाल्लेली दिसतात. आणि म्हणून कुळधर्म कुळाचार सुद्धा सोडू नये, कारण यद्यद आचरती श्रेष्ठा तत्त इतरे जना. घरातली मोठी माणसांनीच जर का कुळधर्म कुळाचार सोडून दिले तर मग त्या आजकालच्या पिढीला तर नकोच आहे, काही सुद्धा करणं नकोच आहे. पण म्हणून स्वतःला जरी गरज नसली तरी सुद्धा ते कुळधर्म कुळाचार प्रत्येकाला त्या ठिकाणी ते जे काही देवता ज्या काही असतात आपल्या कुळाचाराच्या किंवा कुळधर्माच्या, त्या ठिकाणी काय असतात तर त्यांचे सुद्धा आशीर्वादांची अत्यंत आवश्यकता असते. त्यांच्या सुद्धा आपला संसार चालवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अशा देवतांची आवश्यकता असते. म्हणून ते कुळधर्म कुळाचार सुद्धा अत्यंत मनोभावाने ते करून टाकायचंय. काय आता आमच्या सासूबाईंनी लावूनच दिलेलं आहे आणि म्हणून या महालक्ष्म्या कराव्याच लागतात, हे काय श्रावण सोमवार करावेच लागतात, भगवंताला अभिषेक करावाच लागतो, अशा पद्धतीची त्यात नाराजी किंवा ज्याला काय की करून टाकणे, अशा प्रकारचा जर का भाव अंतःकरणात असेल तर खऱ्या अर्थाने ते देवापर्यंत जाऊन पोचत नाही. आणि म्हणून अतिशय या सगळ्या गोष्टी सुद्धा कुळधर्म कुळाचार सुद्धा सोडता उपयोगाचे नाही, असं समर्थांनी 15 आणि 16 या उभ्यांमध्ये दिलेलं आहे. कारण पहा, घरामधली जर का मोठी माणसं अशा पद्धतीने हे सगळं पालन करत असली, हळूहळू ते संस्कार जे काही ते संस्कार सुद्धा पोराबाळांवर होत राहतात. आणि त्या पोराबाळांवर ते संस्कार झाल्यामुळे पुढे खरं पाहिलं असता की देव हा भीतीचा विषयच नाही, म्हणून भीतीने अजिबात ते करायचं नाही, तर अत्यंत प्रेमाने आणि भावाने ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि मग ते प्रेमाने आणि भावाने जर का केलं तर भगवंताविषयीचा कृतज्ञता जी काही आहे ती कृतज्ञता व्यक्त होते. आणि मग नंतर मात्र काही ओव्यांमध्ये त्यांनी काय केलेलं दिसतं, तर समर्थ या ठिकाणी म्हणत आहेत की केवळ अशाच प्रकारचं सगळी ही साहित्य जे काही आहे पूजेचं तेच केवळ पाहिजे असं नाही, तर काही काही देवालयांमध्ये काय वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या त्या गोष्टी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी पुरवता आल्या पाहिजेत. अशा प्रकारचा लेख समर्थ या ठिकाणी नंतरच्या काही ओव्यांमध्ये आपल्याला करताना दिसत आहेत की त्या जवळजवळ 20-21 ओव्यांपासून समर्थांनी मग सांगायला सुरुवात केली की तिथे तिथे जे जे काही त्या देवालयांमध्ये आपल्याला कमतरता वाटते की या गोष्टींची आवश्यकता आहे, की पुष्कळ जी देवालय असतात संस्था असतात तिथे काय तर सातत्याने अन्नदान होत असतं. मग ते अन्नदान होत असताना तिथे चहा पाणी, मग तिथे जे काय गायींची आवश्यकता असते, मग तिथे गायी सुद्धा आम्हाला आमची ऐपत असेल तर आम्हाला गाय वगैरे एखादी दान करता येऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीने अनेक गोष्टी ज्या काही आहेत म्हणजे समर्थांनी इथे दिलेल्या आहेत की तिथे सुद्धा अलंकार अलंकार पात्र द्रव्य पात्र अन्नोदक, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्हाला देता येऊ शकतील शक्य असतील तेवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे सुद्धा, किंवा काय तिथे जर का मंदिरांसाठी विहीर आड तलाव
हे सगळं काय खोदण्याची किंवा ते निर्माण करण्याची आवश्यकता असेल तर तिथे ते सुद्धा आम्हाला निर्माण करून देण्यासाठी एक तर आम्हाला पैसा तरी देता आला पाहिजे, किंबहुना तशा प्रकारचं साहित्य जे काही आहे ते साहित्याची सोय जी काही आहे ती सोय सुद्धा आम्हाला, की जे देवाचे वैभव वाढवावे असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात. आणि ते देवाचं वैभव वाढवण्यासाठी अशा पद्धतीने या अर्चनाच्या माध्यमातून मग वने उपवने पुष्पवाटिका तापस्यांच्या पर्णकुटिका या अशा पद्धतीने अत्यंत नयनरम्य अशा प्रकारचं वातावरण जे काही आहे तर ते वातावरण तिथे निर्माण होईल अशा पद्धतीने फळाच्या फुलांच्या बागा निर्माण करता येऊ शकतात. किंवा काही भक्तनिवास आता आपण बघतो ठिकठिकाणी खूप मोठे मोठे भक्तनिवास होत आहेत. आम्ही गेल्यानंतर आमची राहण्याची सोय कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता ही अनेक संस्थानं जे काही आहेत ते संस्थानं करत राहतात. आणि म्हणून मग तिथे गेल्यानंतर आम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टींची तिथे आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी आम्हाला त्या आपल्या आपल्या ऐपतीनुसार आम्हाला देता आल्या पाहिजे. मग इथे समर्थांनी शुक सारिका मयुरे बदके चक्रवाके सपुरे म्हणजे ह्या सुद्धा गोष्टींचा काय उल्लेख या सगळ्या प्राण्यांचा सुद्धा उल्लेख केलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि तो एवढ्यासाठी म्हणजे तिथे ते काय पशु बळी द्यावा हा त्याचा काय सांगण्याचा समर्थांचा उद्देश नाहीये. पशु बळी द्यावा असा त्यांना सांगायचं नाहीये. तर तिथलं तशा पद्धतीचं सगळं वातावरण जे ते मोर वगैरे जर का तिथे असेल तर निसर्गरम्य अशा प्रकारचं वातावरण तिथे तयार होतं. आजूबाजूचा परिसर नयनरम्य अशा प्रकारचा होतो. गाई म्हशी दूध दुभतं अमुक तमुक अशा सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत. आणि काय नाना पदार्थ लेकुरे देवाळी समर्पावी असं सुद्धा म्हणतात. लेकुरे समर्पावी म्हणजे काय आहे तर तिथे त्या लेकरांना म्हणजे 4 मुलं असतील तर एखादं मूल आम्हाला देव कार्यासाठी सुद्धा त्या काय करता आलं पाहिजे, की जसं समर्थांनी स्वतः उद्धव स्वामी जे काही आहे त्या उद्धव स्वामींना त्या ठिकाणी देशपांडे नावाचं जे एक कुटुंब होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुमचा पहिला मुलगा जो काही आहे तो पहिला मुलगा मला माझ्या कार्यासाठी माझ्या मठ कार्य हे जे काही आहे रामदासी कार्य जे आहे समर्थ संप्रदाय जे काही आहे त्या समर्थ संप्रदायासाठी तुम्ही याला जरा थोडं लहानाचं मोठं करा आणि मग मात्र मी हा तुमचा पहिला मुलगा जो काही आहे तो पहिला मुलगा मला तुम्ही काय करा तर माझ्या कार्यासाठी हा समर्पण करा अशा पद्धतीने. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला जे जे काही शक्य आहे ते आम्हाला सगळं काही देता यावं अशाच पद्धतीचा हा विचार समर्थांनी या ओव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मला एक प्रसंग आठवतोय. डोंगरे महाराज एकदा एका गावामध्ये गेलेले होते आणि त्या गावामध्ये गेलेले असताना भागवत सप्ताह त्यांचा डोंगरे महाराजांचा एका गावात सुरू होता. चतुर्थीच्या दिवशी म्हणजे बघा इतके ते पोचलेले असून सुद्धा नित्यनेम जो काही आहे तो नित्यनेम त्यांनी सोडलेला नव्हता. नेमकी त्या सप्ताहामध्ये एक चतुर्थीचा दिवस आलेला होता आणि चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय जेवायचं नाही असा त्यांचा नेम होता. आणि म्हणून ते तिथे जिथे कुठे त्यांना उतरवण्यात आलं होतं तिथल्या त्या घरच्या मंडळींना ते म्हणाले की इथे जवळपास कुठे काही गणपतीचं मंदिर वगैरे आहे का. त्यांनी सांगितलं हो आहे. तर म्हणे माझा असा नेम आहे की मी गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय चतुर्थी उपास सोडायला बसत नाही. आणि म्हणून मग ती मंडळी त्यांच्या बरोबर दोघं तिघं मंडळी आणि स्वतः डोंगरे महाराज त्या गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांनी 2 मिनिटं म्हणजे अत्यंत प्रेमपूर्वक त्या गणपतीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी डोळे मिटले तर त्यांच्या असं लक्षात आलं आणि ते म्हणाले की माझ्या गणपतीला बरेच दिवसापासून हा काय आहे तर हा उपाशी आहे. म्हणजे त्यांना कसं कळलं हो ते म्हणाले तिथे जे काही त्यांच्या बरोबर विश्वस्त पण होते त्या विश्वस्तांना ते म्हणाले की गणपतीला नैवेद्य दाखवल्या जात नाहीये का. आणि गणपतीला नैवेद्य दाखवल्या जात नाहीये माझा गणपती बऱ्याच दिवसापासून आता हे त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने हे त्यांना कसं काय कळलं सांगण्याचं
एकच आहे की ही संत मंडळी जी काही आहेत, आपण मुलाच्या पाठीमागे, नातवाच्या पाठीमागे 4 वेळा हिंडतो अशा पद्धतीने, घे रे बाबा, खा रे बाबा, ते बघ, काऊ बघ, चिव बघ, अमुक बघ, तमुक बघ, करत करत त्याला त्या ठिकाणी बळजबरी खाण्याचा काय करत राहतो, प्रयत्न करत राहतो, त्याला खिलवत राहतो, त्याला जेवण देत राहतो. पण कधीतरी भगवंताला, अरे तुला आवडलाय का, आज मी केलेलं आहे हे तुला आवडलाय का, तुझ्या आवडीचं त्या ठिकाणी केशर घातलेलं आहे दुधामध्ये, काय आणखीन बदाम उगाळून घातलेला आहे, अशा पद्धतीने कधीतरी आम्हाला त्या देवाशी बोलता सुद्धा आलं पाहिजे. आणि तसं जर का आम्ही बोललो तर आमच्या अंतःकरणातला भाव जो काही आहे तो भाव अधिकाधिक, आणि समर्थांनी तर 29व्या ओवीमध्ये बहारदार अशा पद्धतीने वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. ते म्हणत आहेत या ठिकाणी 29व्या ओवीमध्ये, काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंता अर्चने या नाव अर्चन भक्ती. ते म्हणतात की शरीर, वाणी, मन, चित्त, संपत्ती, स्वतःचा जीव आणि प्राण हे सुद्धा आम्हाला काय करता आलं पाहिजे, तर भगवंताला समर्पित करणं, याला अर्चन भक्ती म्हणतात. वास्तविक पाहता या सगळ्या गोष्टी कोणी दिलेल्या आहेत आम्हाला? काया कोणी दिली, वाणी आम्हाला कोणी दिली, मन कोणी दिलं, चित्त जे काही आहे ते सुद्धा आम्हाला कोणी दिलं, प्राण कोणी दिले, रोज श्वासोश्वास आपण घेतो आहोत, आम्हाला त्याची आठवण येते का हो, की त्या ठिकाणी श्वास जो काही चाललेला आहे झोपेमध्ये, तो आमचा श्वास त्या ठिकाणी सहजगत्या चाललेला असतो. भगवंतांनी ते प्राण आम्हाला दिलेले आहे, श्वासोश्वास त्या ठिकाणी चाले हे शरीर कोणाची आहे, सत्य कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये, असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. आणि म्हणून मला जे जे काही भगवंतांनी दिलेलं आहे ते मला भगवंताला समर्पित करता आलं पाहिजे. ते त्यांनी दिलेलं आहे याची मला जाण, याचं भान जी काही आहे ते भान मला राहिलं पाहिजे. आणि हे जर का भान मला राहिलं तर माझ्या हातून कुठल्याही प्रकारचं वेडवाकडं कृत्य जे काही आहे ते कृत्य होऊ शकणार नाही, होणार नाही. ते अतिशय त्या ठिकाणी, आणि म्हणून ते म्हणतात की मला शरीर जे काही आहे ते मला भगवंताच्या कार्यासाठी, किंबहुना देव कार्यासाठी, देश कार्यासाठी, धर्म कार्यासाठी झोकून देता आलं पाहिजे. जोपर्यंत झोकून देऊन मी एखादं काम करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मग काय तर यश पण येत नाही. ते थातूर मातूर तेवढं तेवढं असं करणं हे संतांना अपेक्षित नाहीये. सगळ्या संतांनी तुझे कारणी देह माझा पडावा, म्हणजे तुझ्या प्राप्तीसाठी माझा देह पडला पाहिजे, अशा पद्धतीने सगळ्या संतांनी काय केलेलं दिसतं आपल्याला, तर म्हटलेलं दिसत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी की जास्तीत जास्त उत्तमातलं उत्तम. आता पुन्हा हे शब्द वापरताना मला आठवण येते की आपण कशा कशा पद्धतीने देवाचं सगळं काही करत असताना सुपाऱ्या कशा, तो दुकानदारच विचारतो. सत्यनारायणासाठी पूजेच्या सुपाऱ्या घ्यायला गेलो तर तो दुकानदार म्हणतो की काय पूजेसाठी हव्यात की घरी खायला हव्यात? तर पूजेसाठी हव्या आहेत का घरी खायला हव्या? घरी खायलाच्या वेगळ्या आणि पूजेच्या ज्या आहेत त्या वेगळ्या. आणि मग दासगणू महाराज त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून जातात की असा काय कुचका दाणा भगवंताला दिला तर तुमच्या वाट्याला कुचका दाणा आला तर चालेल का? म्हणजे सातत्याने आम्ही काय देतोय, कसं देतोय, आमचा भाव कसा आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते सगळं देणं चाललेलं आहे, याबद्दल अतिशय जाणीवपूर्वक ती पूजा अर्चा आम्हाला करता आली पाहिजे. आणि पुढे तर त्या ठिकाणी ते असं म्हणतात की ऐसेचे सद्गुरूचे भजन करून असावे अनन्य, या नाव भगवत भजन पाचवी भक्ती. आपण मागच्या वेळेसच मागच्या समासामध्ये सद्गुरु पादसेवन भक्ती बघितलेली आहे. आणि ती पादसेवन भक्ती करत असतानाच या ठिकाणी सुद्धा म्हणतात की जशी देवाची पूजा तुम्ही करता अगदी तशाच प्रमाणे ऐसेचे सद्गुरूचे भजन, देहात असलेल्या सद्गुरूंना सुद्धा अशाच पद्धतीने सगळ्या पद्धतीने काय अर्चना करता आलं पाहिजे. अनेक असे लोक आहेत हो, सद्गुरूंना गाड्या देणारे लोक आहेत, सद्गुरूंसाठी वाहन देणारे लोक आहेत, सद्गुरूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यांची जास्तीत जास्त देखरेख करणारे लोक जे काही आहेत, खरे साधक जे काही आहेत, ते अशा पद्धतीने
त्यांच्या सगळ्या प्रकारची काळजी जी काही आहे ते काळजी घेताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून सद्गुरूंशी आपल्याला काय तर अनन्य होता आलं पाहिजे. आणि अशी अनन्य शरणागती यालाच समर्थांनी या नाव भगवत भजन पाचवी भक्ती असं अर्चन भक्तीच म्हटलेलं आहे. आणि ते तर आणखीन पुढे असं म्हणतात की ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी. की अशी पूजा जर का, कारण घरातली एकच व्यक्ती कोणीतरी देवाची पूजा करेल, पण मग बाकीच्यांचं काय? बाकीच्यांनी पूजा करायचीच नाही का? मग बाकीच्यांना त्या ठिकाणी त्यांनी हळदी कुंकू वाहावं, फूल वाहावं किंवा निदान नमस्कार करावा. पण त्यांच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारची एक अर्चन भक्तीचा सूक्ष्म प्रकार जो काही आहे, आणि तो सूक्ष्म प्रकार म्हणून इथे स्थूल प्रकाराने आणि सूक्ष्म प्रकाराने अशी दोन प्रकारांनी हे अर्चन भक्ती केल्या जाऊ शकते. आणि हळूहळू स्थूलाकडून सूक्ष्माकडे येण्याची आम्हाला सवय लावून घेता आली पाहिजे. आणि म्हणून की प्रत्यक्ष आम्हाला काय, पुष्कदा आपण प्रवासात असतो, पुष्कदा बाहेर गावी गेलेलो असतो, पुष्कदा आणखीन काही अडचणी असतात, पाहुणे रावणे आलेले असतात. म्हणजे अशा वेळेस नाही जरी प्रत्यक्ष पूजा करता आली तरी सुद्धा, किंबहुना एकाने ती प्रत्यक्ष पूजा केली, पण मानस पूजा मात्र प्रत्येक जण करू शकतो. आणि ती मानस पूजा ही अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे त्या मानस पूजेला महत्व असल्यामुळे, कारण खऱ्या अर्थाने करावी ते पूजा मनेची उत्तम असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणत आहेत की मनेची उत्तम करावी ते पूजा मनेची उत्तम. आणि मनेची उत्तम का म्हणून करायची आहे ती, तर वास्तविक पाहता हळूहळू मानस पूजेच्या माध्यमातून मन एकाच पूजेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी काय होतं, एकाग्र व्हायला मदत होते. आणि मनाने केलेली पूजा त्या ठिकाणी जेव्हा केल्या जाते तेव्हा मन पवित्र व्हायला लागतं. हळूहळू जे मनामध्ये सातत्याने आमचे संसाराचे विषय, मुलाबाळांचे विषय, मुलाबाळांचा विचार जो सातत्याने असतो, तो हळूहळू मानसपूजेच्या माध्यमातून बाजूला पडतो. आणि बाजूला पडून मन जे काही आहे त्या मानसपूजेच्या माध्यमातून भगवंताशी एकत्रित व्हायला लागतं. आणि म्हणून या ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा 15व्या अध्यायामध्ये 1 ते 9 ओव्यांमध्ये मानसपूजा, आता हृदय हे आपुले चौकाळून या भले वगैरे वगैरे अशी सुंदर मानसपूजा 1 ते 9 ओव्यांमध्ये त्यांनी दिलेली दिसते. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये सुद्धा 7वा श्लोक जो आहे तो सुद्धा काय आहे तर मानसपूजेच्या संदर्भातला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, स्वतः अद्वैताचे आचार्य असलेले भगवान शंकराचार्य श्रीकृष्णाची मानसपूजा अत्यंत काय तर प्रेमाने त्याचं वर्णन करताना दिसतात. किंबहुना द्वैतात रंगणारं मन जे काही आहे त्या अद्वैताकडे जर का आपल्याला न्यायचं असेल तर हळूहळू मानसपूजा करता करताच ते एकाग्र व्हायला लागतं. आणि एकाग्र होता होता एकाच ठिकाणी जेव्हा अशा पद्धतीने मन जे आहे ते मन एकाग्र होऊन, म्हणजे त्याला भव्य दिव्य अशा प्रकारच्या कल्पना ज्या काही आहेत, म्हणजे आमची बाकीची जी काही संसाराविषयीची मनोरथ जी काही आहेत ती मनोरथ बाजूला पडतात. आणि मग जर मनाने अशा पद्धतीने आम्ही सद्गुरूंची म्हणा किंवा देवाची म्हणा मानसपूजा, तर तिथे आम्हाला कशाचीच कमतरता नाही हो. आम्ही देवे सुद्धा लावू शकतो. आम्ही तिथे त्या ठिकाणी काय तर उत्तमात उत्तम अशा प्रकारचं सगळं काय आणू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून ही मानसपूजा, म्हणून समर्थ या ठिकाणी ते सांगतात ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानसपूजा करावी. मानसपूजा अगत्य व्हावी परमेश्वराची. मन एकाग्र होण्यासाठी या मानसपूजेचं माध्यम जे काही आहे ते अतिशय खूप सुंदर अशा प्रकारचं हे माध्यम आहे. आणि त्या माध्यमातून हळूहळू का होईना ते मन सुद्धा पवित्र होतं. कारण संसाराविषयीचा विचार करून मन जे आहे ते अपवित्र झालेलं असतं, मलिन झालेलं असतं. ती मनामध्ये एक प्रकारची संसाराविषयीची, मुलाबाळांची, पैशा अडक्याची आसक्ती अंतःकरणात बसलेली असते. ती आसक्ती नाहीशी करण्यासाठी मानसपूजेचं माध्यम हे अतिशय उत्तम आहे. आणि त्या मानसपूजेच्या माध्यमातून आपण भव्य दिव्य अशा कितीतरी वेळ ती पूजा करू शकतो. त्याला प्रत्यक्ष साहित्याची सुद्धा गरज नाही, केवळ मनाने ती कल्पना करायची आहे. आणि मनाने भव्य दिव्य अशा प्रकारची कल्पना करून सगळं काही आम्हाला भगवंताला
अर्पण करता येऊ शकतं. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, जे जे आपण असं पाहिजे ते ते कल्पून पाहिजे, येणे प्रकारे की जे मानस पूजा. अशा पद्धतीने 3 ओव्या ज्या काही आहे, 31, 32 आणि 33, या 3 ओव्यांमध्ये समर्थांनी मानस पूजेचं वर्णन जे काही आहे ते वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा सातत्याने अशा पद्धतीने या प्रत्यक्ष जरी घडली नाही तरी पण मानस पूजेच्या माध्यमातून आम्हाला हळूहळू आमचं मन बुद्धी जी आहे, कारण भगवंतांनी म्हटलंच आहे की मला काय दे तू, भगवंताला बाकीला कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही. मयेव मना आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मयेव अत ऊर्ध्वं न संशया. अशा पद्धतीने भगवंत गीतेमध्ये सांगतात की मला तू मन दे. आणि मन दे म्हणजे काय, तर त्याच्याविषयीचे संकल्प कर, त्याच्याविषयीचा निर्णय जो काही आहे तो बुद्धीला त्या ठिकाणी देता आला पाहिजे. आणि म्हणून ह्या मानस पूजेला अत्यंत महत्व समर्थांनी याच्यामध्ये समासामध्ये दिलेलं दिसतं. अगदी छोटासा 1 मिनिटामध्ये मी तो एक प्रसंग सांगते. गोंदवलेला अशाच पद्धतीने एक भगिनी होत्या आणि त्या भगिनी गोंदवलेल्या त्या कृष्णाच्या समोर, आपण सगळ्यांनी बहुतेकांनी गोंदवल्याचं राम हे पाहिलेलं आहे, महाराजांचं समाधी मंदिर पाहिलेलं आहे. तर त्या समाधी मंदिराच्या खाली दर्शन घेतलं आणि वर गोपाळकृष्ण जो आहे तर गोपाळकृष्णाच्या समोर बसून त्या आजी एक ज्या आहेत त्या आजी तिथे मानस पूजा करत होत्या. हळूहळू का होईना सगळं एक 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 अर्पण केलं त्यांनी. आधी पदप्रक्षालन केलं, नंतर काय गंध रेखाटणं झालं, हार घालणं झालं, वस्त्र देणं झालं, पायावर फुलं वाहिली. आता त्या अत्तर लावतायत. सगळं मनाने चाललेलं आहे बरं का. आणि हे मनाने त्या अत्तर लावतायत महाराजांना. आणि महाराजांना अत्तर लावता लावता तेवढ्यात एक तिथे कोण ज्याला तिथली साफसफाई करायची होती असा एक कर्मचारी जो काही आहे कर्मचारी तिथे आला. आणि त्याने अतिशय रागारागाने, आता पुष्कळदा काय होतं की अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. तो कर्मचारी खसकन ओरडला त्या आजींच्या अंगावरती, चला उठा उठा वगैरे अशा पद्धतीने तो बोलायला लागला. आणि उठा उठा म्हटल्याबरोबर आणि त्यांनी असं खेकसावून म्हटल्यामुळे त्या ठिकाणी तिची जी काही तंद्री लागलेली होती मानस पूजेमध्ये ती तंद्री तिची काय झाली तर नाहीशी झाली आणि तिला तिथून उठावं लागलं. आणि उठता उठता ती इतकी त्या ठिकाणी त्या मानस पूजेमध्ये तल्लीन झाली होती की ती म्हणाली की अहो हो माझ्या अत्तराची बाटली सांडते आहे ना. आणि खरोखर म्हणजे त्या ठिकाणी त्या तिच्या संपूर्ण लुगड्याला सुद्धा अत्तराचा वास येत होता. त्यावेळेस बाबासाहेब बेलसरे त्या ठिकाणी तिथे होते आणि त्या भगिनी त्या आजी बाबासाहेबांकडे गेल्या. त्यांनी घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि त्या म्हणाल्या की हे बघा माझ्या या नववार पातळाला सुद्धा अशा पद्धतीने अत्तराचा वास येतो आहे. बाबासाहेब म्हणाले तुम्ही जी काही तल्लीनतेने एकाग्रतेने महाराजांची पूजा केलेली आहे तर महाराजांना ते सगळं काही पोचलेलं आहे. म्हणजे मानस पूजेमध्ये केलेलं सुद्धा प्रत्यक्ष अशा प्रकारचे अनुभव अनेकांना अनेक पद्धतीने आलेले आपण पाहतो. आणि त्या दृष्टिकोनातून ही अर्चन भक्ती सुद्धा किती छान आहे आणि त्यातनं किती आनंद घेता येऊ शकतो, त्यातनं किती प्रेम भगवंताविषयीचं निर्माण होऊ शकतं, हा सगळा विचार आपण या अर्चन भक्तीच्या माध्यमातून पाहिलेला आहे. आणि हळूहळू समर्थ आपल्याला पुढे पुढे त्या ठिकाणी एक 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 भक्तीचा अवलंब करत करत आत्मनिवेदनापर्यंत समर्थ आम्हाला घेऊन जाणार आहे. तसं तुमच्या आमच्याकडनं होत राहो अशा प्रकारची प्रार्थना समर्थ चरणी करते. झालेली सेवा समर्थांच्या आणि डॉक्टर काकांच्या आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.